नाशिक जवळील अडगाव येथील एका 20 वर्षीय विद्यार्थिनीनं आई माझ्या शिक्षणाची काळजी घेऊ नको अशी भावनिक चिठ्ठी लिहत आपली जीवन यात्रा संपवली। सदर मुलीची आई पोलीस ठाण्यात अंमलदार आहे। तिनं गळफास घेण्यापूर्वी आईला चिठ्ठी लिहिली आहे। पूजा दीपक डांबरे, वय वर्ष 20, राहणार विहंग अपार्टमेंट, विडी कामगार नगर, अमृतधाम, पंचवटी असं त्या विद्यार्थिनीचं नाव आहे। नुकतीच 12वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिनं प्रथम वर्षात प्रवेश घेत महाविद्यालयीन शिक्षण सुरू केलं होतं। पूजाचे वडील विभक्त राहत असून ती आईसोबत राहत होती। आई, तुला त्रास द्यायचा नाही, माझा शैक्षणिक खर्च फार आहे, तू काळजी करू नकोस, तुझी धावपळ होते असं मुलीनं चिठ्ठीत लिहिलं आहे। कौटुंबिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे पूजा गेल्या काही दिवसांपासून खचून गेली होती। आई पोलीस खात्यात कार्यरत असल्यानं दोघींवर कौटुंबिक आणि घरच्या जबाबदाऱ्यांचा ताण होता। या तणावातूनच पूजानं राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले। हा प्रकार लक्षात येताच तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। याबाबत अडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। आई, शिक्षणाचा त्रास नको घेऊ असं शेवटच्या चिठ्ठीत लिहत 20 वर्षीय विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे। आईला चिठ्ठी लिहिल्यानंतर महिला पोलिसाच्या मुलीनं गळफास घेत आत्महत्या केली। पूजा दीपक डांबरे असं तरुणीचं नाव आहे।